नमस्कार, मी यामिनी महामुणकर. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. टॉक टाइम मध्ये आज आपला विषय आहे जमीन आणि त्यातील गुंतवणूक. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ निलेश पवार आणि आसमा सय्यद. यांचं मार्गदर्शन घेण्याआधी मी आपल्याला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. आसमा सय्यद आणि निलेश पवार हे जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आहेत. नवीन मुंबईत त्यांची जमीनवाले अशी ओळख आहे. तर या संचालकांना मी तुमच्या मनातील प्रश्न विचारणार आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आसमाजी आणि निलेश सर, तुमचं खूप खूप स्वागत. आसमाजी, तुम्हाला मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून असं वाटतं की तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर आहात असं वाटतंय, पण तरी देखील तुम्ही जमीन आणि त्यातील गुंतवणूक ह्या विषयाकडे वळलात. तर काय सांगाल, एकंदरीत कशी तुमची सुरुवात झाली? नमस्कार. सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतचे खूप खूप आभार आम्हाला या मंचावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. जसं तुम्ही बोलला की एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करताय असं तुमच्याकडे बघून असं वाटतं, तर हे खरं आहे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमधूनच आलेले आहे किंवा माझा ह्याच्या आधीची जी हिस्ट्री तुम्ही बघितली तर मी LNT सारख्या कंपनीमध्ये एका उच्च स्तरावरती कार्यरत होते आणि तिथे काम करत असताना एक गुंतवणूक म्हणून, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मी जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. आणि जनरली बघितलं तर जमिनीत गुंतवणूक करताना अनेक भीती, अनेक प्रश्न असतात. तसेच भीती आणि तसेच प्रश्न माझ्याही मनात होते. आणि जेव्हा मी एक डील केली आणि जेव्हा मला समजलं की येस, ही जी प्रोसेस आहे ती आता खूप सरळ आणि सोपी प्रोसेस आहे आणि त्याचा जेव्हा अभ्यास केला आणि तेव्हा मला हे निदर्शनात आलं की येस, आपण यामध्ये आपलं करिअर घडवायला काही हरकत नाही. आणि त्या माध्यमातून मग माझा इंटरेस्ट या क्षेत्राकडे जास्त मला इंटरेस्ट आला आणि मग मी ह्या क्षेत्राकडे वळले आणि आता मी याच्यामध्येच करिअर करते. नक्कीच नक्कीच. निलेश सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखादा प्रोजेक्टवर काम करताना एखादा विशिष्ट जागा निवडता, तर तुम्ही कोणत्या परिसरावर जास्त फोकस करता? नमस्कार. सर्वप्रथम IB आणि टॉक टाइमचे मी आभारी आहेत की आम्हाला ही संधी दिली इथे बोलण्याची. आम्ही आपली कंपनी जमीन प्रायव्हेट लिमिटेड शक्यतो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळचा परिसर, JNPT, पनवेल चौक, कोकण, माणगाव, अलिबाग ह्या परिसरात जमिनीची खरेदी विक्री करते. परंतु फोकस तुम्ही म्हणाल तर लोकांची पसंती आणि आता सर्वाधिक होणारा विकास हा जो आहे तो JNPT परिसर म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल परिसरात. कारण ह्या ठिकाणी सर्वाधिक विकास होत आहे आणि ह्या ठिकाणी जमिनीला मिळणारा सर्वाधिक फायदा बघतात. ग्राहकांच्या पसंतीनुसार ह्या भागात आपण जमिनीची खरेदी विक्रीसाठी फोकस करतोय. नक्कीच. तुम्ही जे हे मेन्शन केलात वरती JNPT वगैरे, तर तुम्हाला त्याच परिसरात का गुंतवणूक करावीशी वाटते? नक्की त्याच्यातून रिटर्न प्रॉस्पेक्ट्स काय मिळणार आहेत? कारण ह्या परिसरात आता सरकारी आणि गव्हर्नमेंटच्या जे आता प्रकल्प तिथे सुरू आहेत की अनेक प्रकारचे प्रकल्प, जसे की रेल्वे, मेट्रो, इंटरनॅशनल एअरपोर्ट, रस्ते, महामार्ग जे प्रस्तावित आता सध्या सुद्धा काम सुरू असून येणाऱ्या 1-1.5 वर्षात ते अस्तित्वात पण येत आहेत. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करून जमिनीत तर फायदा तर होतोच, परंतु ह्या ठिकाणी केलेली गुंतवणूक दुसऱ्या सर्व जमिनीपेक्षा सर्वाधिक फायदा देणारी असेल. आणि ह्या सर्व ठिकाणी जी येत असलेली डेव्हलपमेंट, विकास हा जो बघता तुम्ही, तर जो बेनिफिट किंवा जो फायदा लोकांना मिळणार आहे हा सर्वाधिक जास्त असणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत ज्यांना घर घेणं शक्य नाही झालं त्यांना महामुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेणं, जमीन घेणं, त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधता येणं शक्य होईल. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांना ह्या ठिकाणी जमीन गुंतवणूक करण्याचा आग्रह करतो. नक्कीच. साधारणपणे आपण किती रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो? मॅडम, आपल्याकडे जमीनवालेमध्ये अगदी 1.5 लाखापासून ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कारण की आमचं जे मेन मुख्य ध्येय आहे ते म्हणजे सर्वसामान्य लोकांना आपले घर घेण्याची संधी मिळावी आणि छोट्यात छोटी गुंतवणूक करण्याचा त्यांनाही चान्स मिळावा. तर आपल्याकडे अगदी 1.5 लाखापासून ते अगदी 10 लाखापर्यंतचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट प्लॉट अवेलेबल आहेत, फार्म हाऊस प्लॉट आहेत, बंगलो प्लॉट आहेत, रो हाऊस प्लॉट आहेत, रोड टच कमर्शियल प्लॉट आहेत, डॅम व्ह्यू, रिव्हर व्ह्यू, हिल व्ह्यू, असे अनेक ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सर्वसामान्य व्यक्तीही आपल्याकडे गुंतवणूक करू शकतो आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना EMI फॅसिलिटीही देतो. म्हणजे अगदी 10,000 रुपये प्रति महिना भरून ते गुंतवणूक आपल्याकडे करू शकतात. नक्कीच. निलेश सर, मॅमनी जसं सांगितलं की बंगलो असतील किंवा रिव्हर साईड व्ह्यू, ह्या सगळ्या घरांसाठी श्रीमंत ही लोक घरं विकत घेऊ शकतात, पण सर्वसामान्य लोकांनाही ते परवडायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणती सेवा देता? सर्वसामान्य लोकांना परवडेल किंवा त्यांना घेता येईल या दृष्टीने जमीन प्रायव्हेट लिमिटेड स्वतः आग्रही असते. त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता यावा या दृष्टीने कंपनी लोकांना कर्ज सुविधा देते, ज्यामध्ये 0% व्याजाने लोक त्यांच्या सवलतीने
हप्त्याने पैसे भरू शकतात. अगदी अल्प दरात, जसं आता मॅडमनी सांगितलं की 1.5 ते 2 लाखापासून प्रति गुंठा प्लॉटची किंमत सुरू होते. तर यामध्ये सर्वसामान्य लोकांना किंवा रोज काम करणाऱ्या महिलांना, सगळ्यांना, नोकरदार वर्गांना कुठल्याही पद्धतीचं व्याज नसताना हप्त्याने पैसे भरून स्वतःची हक्काची जमीन किंवा घर घेता येईल. त्याचबरोबर त्यांना व्याज 3 गुंठावर 1 गुंठा फ्री अशा विविध स्कीम कंपनी लोकांना पुरवत असते. नक्कीच. अस्माजी, जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत उपलब्ध? हो, जसे सर बोलले की बाबा नोकरदार वर्ग म्हणजे अगदी कोणताही व्यवसाय करणारा वर्ग, अगदी भाजीवाला असो, ऑटो चालवणारा असो किंवा ओला उबेर चालवणारा व्यक्ती जरी असला तरी त्याला परवडण्यासारखे आम्ही वेगवेगळ्या सेवा देतो. प्रत्येक महिन्याला 5,000, 10,000 एवढी अमाऊंट भरूनही तुम्ही तुमचा प्लॉट बुक करू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही ग्राहकांना 3 प्लॉटवर 1 प्लॉट फ्री किंवा हायवे टचचे प्लॉट्स 4 प्लॉटवर 1 प्लॉट फ्री किंवा आता जशी आपली मकर संक्रांतीच्या काही ऑफर्स होत्या, प्रत्येक बुकिंग मागे एक सोन्याची नथ फ्री, असे वेगवेगळ्या ऑफर्स आम्ही छोट्या ग्राहकांना, मध्यमवर्गीय लोकांना आम्ही देत असतो. आणि त्यामुळे आम्हाला जमीन प्रायव्हेट लिमिटेडला पूर्ण महाराष्ट्रामधून खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे. नक्कीच नक्कीच. निलेश सर, आपण पाहतो की आजकाल सर्वसामान्य लोक ही अनेक ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जातात. शेअर मार्केटमध्ये करतात, काही जण अनेक फंडमध्ये करतात. तर तुम्हाला काय वाटतं, जमिनीतच गुंतवणूक का केली पाहिजे? याविषयी असं सांगता येईल की शेअर बाजार किंवा सोनं किंवा जी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे यामध्ये बघतात, ह्या सर्व जे सिच्युएशन या मार्केट परिस्थितीनुसार अपडाऊन्स होत असतात. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणूक मार्केट परिस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतात. पण जमिनीत केलेली गुंतवणूक ही तुमची जमीन खरेदी केलेल्या दिवसापासून प्रत्येक दिवसागणिक वाढत जाते. असं कधीच जमिनीची किंमत कमी होत नसते. त्यामुळे जमिनीत केलेली गुंतवणूक ही 100% परतावा देणारी आणि सर्वाधिक फायदा देणारी असते. आपण बघतो आजमा मॅम की जमीन गुंतवणुकीत किंवा खरेदी विक्रीमध्ये सगळ्यात जास्त पुरुषांची मक्तेदारी खूप चालते आणि महिलांचा खूप कमी आपण या फील्डमध्ये आपण पाहतो महिलांना. तर तुमची सुरुवात झाली आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर महिलांसाठी त्यातून काय तुमचा अनुभव आला, काय सांगाल? कोणतंही क्षेत्र असं पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असं तर आपण नाही करू शकत. आता आपण बघतो की महिला हे प्रत्येक क्षेत्रामध्येच कार्यरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप उंच स्तरावरती महिला आता पोहोचलेल्या आहेत. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे महिला नाहीत. आणि हो, जर आपण जमीन विक्री आणि खरेदी या बिझनेसमध्ये जर बघितलं तर महिलांचा तेवढा कल नाही किंवा तेवढा प्रभाव नाहीये. पण माझा जसा एक्सपिरियन्स आहे, ज्या पद्धतीने मला ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी हा बिझनेस करतेय, पण मला हे बोलायचं आहे की पुरुषांपेक्षाही चांगल्या पद्धतीने डिलिव्हरेबल आपण आपल्या ग्राहकांना एक महिला म्हणून देऊ शकतो. कारण की त्यांची गरज, त्यांची नीड्स आपण एक महिला म्हणून, एक घरामध्ये एक गृहिणी म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने आपण ओळखतो. त्यामुळे आपण ह्या पण क्षेत्रामध्ये पुढे यावं. आणि महिलांसाठी तरी या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि जर महिलांनी ठरवलं तर ते कोणत्याही स्तरावरती आपली उंची गाठू शकतात. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये महिलांनी ऍक्च्युली इथे आले पाहिजे. हा, नक्कीच. तुमचा एक आग्रह आहे की जमीन खरेदी करण्यासाठी महिलांच्याच नावाने ती व्हायला पाहिजे. हा तुमचा आग्रह आम्ही खूप वेळा ऐकलाय. तर यामागील नक्की फंडा कोणता आहे, काय त्याचं कारण काय आहे? जनरली जेव्हा आपण बघतो एखादी प्रॉपर्टी आपण घेतो तेव्हा घरामधल्या पुरुषाच्या नावावरती मॅक्झिमम प्रॉपर्टीज जे असतात ते असतात आपण बघतो. आणि जर जमिनीचा विषय केला तर आज सगळ्यांकडेच गावामध्ये जमिनी असतात, पण किती सातबाऱ्यांवरती महिलांची नावं आहेत. फक्त एक वारस नोंद चढावी म्हणून फक्त महिलांची नावं तिथे चढवली जातात. तर माझं तरी पर्सनली हा आग्रह असतो, माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलांना मी हे आग्रह करत असते की एक तरी जमिनीचा तुकडा, एक तरी सातबारा हा महिलांच्या नावावर असला पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या कंपनीमध्ये मी महिलांसाठी विशेष सूट देत असते. त्यांना स्टॅम्प ड्युटीमध्ये पण आपण काही अमाऊंट कमी जास्त करून देत असतो. वेगवेगळ्या ऑफर्स महिलांसाठी मी राबवत असते आणि ऑफर्स असल्यामुळे किंवा सूट असल्यामुळे पुरुषही महिलांच्या नावावर जागा घेण्यासाठी तत्पर असतात आणि ते या स्कीमच्या माध्यमातून महिलांच्या नावावर सातबारे करतात. एक महिला म्हटलं, एक मुलगी म्हटलं तर तिलाही समान अधिकार मिळाला पाहिजे. वारसमधूनही जेव्हा आपण एखाद्या जमिनी बघतो की सेल होतात, आपल्या वडिलांच्या आजोबांच्या जेव्हा जागा सेल होतात तेव्हा सगळ्यात प्रथम जे आहे ते पुरुषांना प्राधान्य दिलं जातं, मुलाला प्राधान्य दिलं जातं आणि मुलीला त्या पद्धतीने प्राधान्य नाही दिलं जात. किंवा तिला जेव्हा जमीन विकायची असेल तर फक्त बांगडी चोळी करून तिला पाठवलं जातं, तिची सही घेतली जाते. तर असं न होता तिलाही समान अधिकार भेटला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक महिलाच्या नावावर एक तरी सातबारा असावा, ही मला माझी मनापासून इच्छा आहे. आणि हे होतंय. माझ्या कंपनीमध्ये 5,000 पेक्षा जास्त सातबारे महिलांच्या नावावर झालेले आहेत.
नक्कीच नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज आपण जमीन आणि गुंतवणूक या विषयावर आणखीन निलेश सर आणि आजमा मॅम यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आजमा सय्यद आणि निलेश पवार यांच्याकडून जमीन आणि त्यातील गुंतवणूक या विषयावर चर्चा करतोय. निलेश, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रात आहात, खूप नावाजलेले व्यावसायिक आहात. तर एक व्यावसायिक म्हणून प्रत्येकाचं काही ना काहीतरी तत्व असतं, तर तुमचं कोणतं तत्व आहे? नक्कीच. आता जमीन प्रायव्हेट लिमिटेडमधून आम्ही काम करत असताना आमच्याकडे अनेक ग्राहक, हजारो लोकांची खरेदी होते, खूप लोक भेटतात आम्हाला. पण आमचं तत्व म्हणजे जे ग्राहक आमच्याजवळ येतात त्यांना एक उत्तम सेवा मिळावी आणि त्यांना जी सेवा मिळते यात कुठलीही तडजोड न व्हावी. ग्राहकांना त्यांना हवी असलेल्या गोष्टी ॲज पर तत्पर जसेच्या तसे त्यांना मिळाल्या पाहिजे, हे आमचं मुख्य तत्व. म्हणजे ग्राहकाचे नुसते समाधान न होता का त्यांनी ह्या गोष्टीविषयी इतरांनाही बोललं पाहिजे की इथं सर्वाधिक चांगली सेवा मिळाली. तर या कुठल्या तत्वात आपण कधी तडजोड करत नाही. म्हणजे जमीन प्रायव्हेट लिमिटेड ही आपली तत्व नेहमी निष्ठेशी बाळगून असते. नक्कीच नक्कीच. तुम्ही आता एवढी वर्ष बघतोय आम्ही की जमीन आणि गुंतवणूक या क्षेत्रात आहे, तर आणखी कोणत्या क्षेत्रात, आणखी कोणत्या व्यवसायात तुम्हाला पंख पसरवण्याची इच्छा आहे, काय सांगाल? आता आपण जमिनीत काम करत असताना आमचे पुढचे जे प्रोजेक्ट असतील किंवा प्रकल्प असतील हे सर्व त्या जमिनीशी संबंधित असतील. पण मुख्यतः करून आम्ही बांधकाम क्षेत्रात यापुढे प्रगती करणार आहात आणि त्यासाठी संबंधित सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल, सर्वसामान्य लोकांना अफोर्डेबल परवडतील अशी घरं सुलभ हप्त्यानी, किंवा ज्या लोकांना फार्म हाऊसचे बंगलोचे स्वप्न आहेत अशा बंगलोच्या स्कीम आमच्या आता सध्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे जी लोक अतिशय नोकरी काम करून करतात आणि स्वतःच्या घराचं स्वप्न बघतात त्यांना स्वतःचं हक्काचं घर देण्यासाठी जमीन प्रायव्हेट लिमिटेड सदैव काम करेल. नक्कीच नक्कीच. आज म्हणजे तुम्ही जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून अनेक महिलांना तर संधी उपलब्ध करून देता येतात, तर जे रोजगारासाठी कोणती संधी आहे? आमच्या कंपनीमध्ये आता नाही म्हटलं तरी 300पेक्षा जास्त लोक काम करतात. सर्वात प्रथम मी महिलांना फर्स्ट प्रायोरिटी देते, कारण की त्यांनीही या क्षेत्रामध्ये त्यांचाही इंटरेस्ट जनरेट झाला पाहिजे म्हणून. पण त्यासोबतच आपल्याकडे IT टीम, प्रॉपर लीगल टीम, टेलिकॉलरची टीम, त्याच्यानंतर अकाउंटंट, अशा अनेक पोझिशन्सवरती आपली रिक्रुटमेंट आत्ताही चालू आहे आणि सतत चालू असतात. रोजगाराची खूप मोठी संधी आमच्या कंपनीमध्ये आहे किंवा या क्षेत्रामध्ये आहे. अनेक लोक ऑफिसमध्ये न येता घरात बसूनही आमच्यासोबत काम करू शकतात. ॲज अ असोसिएट, ॲज अ बिझनेस पार्टनर आपल्याकडे जोडू शकतात. ज्या महिला घरात बसतात आणि घरात आहेत आता सध्या आणि त्यांचं कुटुंब सांभाळतात, त्या महिलांसाठीही आम्ही एक रोजगाराची संधी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही घरात बसून वर्क फ्रॉम होम करू शकता. जमीन प्रायव्हेट लिमिटेडचे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही लीड जनरेट करू शकता आणि आमच्यासोबत बिझनेस करू शकता. अशा 200+ महिला आमच्याकडे ॲज अ असोसिएट म्हणून जुडलेल्या आहेत आणि अनेक बचत गट आमच्याकडे जुडलेले आहेत आणि अनेक जे स्टुडंट्स आहेत आता जे शिकत आहेत ते पार्ट टाईम म्हणून आमच्याकडे काम करतात. आपलं कॉलेज करता करता आपल्याबरोबर काम करण्याची संधी आहे. आमच्या साईड ऑफिसवरतीही अनेक लोक काम करत असतात. त्यामुळे जमिनीमध्ये ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आता इथं उपलब्ध आहे आणि रोजगाराची संधी आजही आमच्या ऑफिसमध्ये आहे. कोणाला जर जॉबची गरज असेल, लॉकडाऊन नंतर जर हा फटका तुम्हाला भेटला असेल रोजगारावरती, तर खूप मोठी संधी आमच्या ऑफिसमध्ये आहे. ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, MBAs, फ्रेशर्स सगळे आमच्याकडे वेलकम असतील आणि आम्ही त्यांना ट्रेनिंगही देऊ आणि ह्या क्षेत्रामधली आवडही निर्माण करू. निलेश, जसं की आजमा मॅमनी सांगितलं की अनेक महिलांना रोजगारांची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे, तर आणखी जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ग्राहकांसाठी आणखी कोणकोणत्या ऑफर्स देता? ग्राहकांसाठी मुख्य उद्देश आमचा ग्राहकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ज्या सेवा किंवा त्यांना ज्या परवडतील त्या हिशोबाने घर, जमीन किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी आपण ग्राहकांना प्रत्येक सणवार किंवा जे उत्सव असतात त्यानुसार ऑफर, डिस्काउंट ह्याचं असतातच, पण त्याचबरोबर 3 गुंठ्यावर 1 गुंठा फ्री, म्हणजे जेणेकरून जमीन घेताना लोकांनी 2-3 गुंठ्याच्या ऐवजी जर 3 गुंठ्यावर 1 गुंठा कंपनी फ्री देते, ते एक 4 चौकोनी असा स्क्वेअरमध्ये प्लॉट मिळतो का ज्याच्यात स्वतःचं घर किंवा बिल्डिंग बांधणं लोकांना सोपं होईल. त्याचप्रमाणे लोकांना पिकअप ड्रॉप फॅसिलिटी देते, 0% व्याजदराने लोन सुविधा देते, म्हणजे सर्वसामान्य लोकांना जमीन घेणं अतिशय सोपं व्हावं या दृष्टीने जमीन प्रायव्हेट लिमिटेड काम करत असते. नक्कीच नक्कीच. आजमा आमची या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणींसाठी तुम्ही कोणतं मार्गदर्शन द्याल?
जसे मी तुम्हाला बोलले, या क्षेत्रामध्ये रोजगाराची खूप मोठी संधी आहे आणि यामध्ये कोणतेही लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्ही जर या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं करिअर घडवायचा प्रयत्न करत असाल किंवा इच्छा असेल, तर तरुणी किंवा तरुण कोणीही कोणत्याही क्षणापासून हे डिसिजन घेऊन आमच्यासोबत जोडू शकता. आमच्या कंपनीचे पण आता जे 3 वर्षानंतरचे किंवा 3 वर्षामधले जे टार्गेट आहेत, ते प्रत्येक शहरामध्ये आमचं स्वतःचं ऑफिस असेल. आणि जसं आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण माझी ॲड चालू असतात, त्यामुळे आमच्याकडेही खूप क्वेरीज येत असतात. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अनेक ठिकाणावर, पुण्यावरूनही अनेक ग्राहकांची आम्हाला डिमांड असते की मॅडम तुम्ही ह्या क्षेत्रांमध्ये आमच्या शहरामध्ये का नाही करत, आमच्या शहरामधल्या आम्ही जिथे राहतो तिकडच्या जवळपासच्या एरियामध्ये तुमच्याकडे जागा उपलब्ध होतील का. तर हो, 100% आमचा हाही प्रयत्न असेल आणि प्रत्येक शहरामध्ये आमचे ऑफिसेस असतील आणि तिकडचे जे लोकल लोक आहेत त्यांना आम्ही एक रोजगाराची संधी जनरेट करून देण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचसोबत तरुणांसाठीही, जर तुम्ही फ्रेशर आहात किंवा तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स जरी असला तरी तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. आमच्याकडे तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता प्लॉटमधली, किंवा तुम्ही लिगल गोष्टी शिकू शकता. सोपी आणि खूप सरळ प्रोसेस आहे. आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू आणि खूप मोठी संधी आहे. तर सगळ्यांनी ह्या क्षेत्रामध्ये एंट्री करावी. फक्त तरुणीच नाही तर तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे. रिअल इस्टेटमध्ये जनरली लोक बांधकाम क्षेत्रामध्येच फक्त बिझनेस करायचा विचार करतात, पण जमीन घ्यायची विकायची म्हटलं तर खूप भीती आणि खूप असे प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये असतात. पण जसे निलेश पवार सर बोलले, ॲज अ लिगल एक्सपर्ट सरांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जसं सर बोलले की बाबा आज सगळ्या गोष्टी लिगल असल्यामुळे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन असल्यामुळे, डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांना स्वतःचा सातबारा तुम्ही स्वतः बघू शकता, प्रोसेस पूर्ण समजून घेऊ शकता. आणि जेव्हा ही प्रोसेस आम्ही कस्टमरची कंप्लीट करतो, त्यांची खरेदी खतं देतो, त्यांचे सातबाऱ्यावरती नावं येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रसन्न असतो किंवा जे सॅटिस्फॅक्शन असतं ते बघून ॲक्च्युली आम्हालाही खूप मोठा प्रोत्साहन आम्हाला मिळतं. आणि त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असू. आमचे जेवढे पण ग्राहक वर्ग आहेत त्यांनी असंच आमच्यासोबत जुडावं आणि आम्ही त्यांना त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या एरियामध्ये, वेगवेगळ्या लोकेशनला मिनिमम किमतीमध्ये जमिनी उपलब्ध करून देण्याचे काम करू. नक्कीच नक्कीच. निलेश सर, जसं की आजमा मॅम म्हणाल्या की अनेक गुंतवणूकदारांना भीती वाटते की गुंतवणूक करायची की नाही, कारण की फसवणुकीच्या फ्रॉड खूप निघालेले सुरू आहेत. तर एकंदरीत जे सर्वसामान्य माणसं आहेत, सर्वसामान्यांसाठी एक भीतीचं वातावरण तयार होतं की जमीन घ्यायची की नाही विकत. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर ह्या संबंधी लोकांना भीती असणं एक स्वाभाविक आहे. कारण जमीन घेणे देण्याची किंवा खरेदी विक्री ही जी प्रक्रिया आहे कायदेशीर बाबीतून जात असते. लोकांना एक तर फारसं कायदेशीर बाबींचं ज्ञान नसतं, म्हणजे नॉलेज तितकं फारसंचं नसतं. आणि त्याचबरोबर काही आपली पारंपरिक खरेदी विक्रीची जी पद्धत होती मॅन्युअल पद्धतीने, यामुळे लोकांना एक भीती निर्माण झाली आहे. परंतु आता परिस्थिती तशी नाही. आता वेळ काळ बदललेली आहे. आता सर्व ऑनलाईन जमाना आहे. सर्व गोष्टी डिजिटल होतात. तुमच्या पॅन कार्ड, आधार कार्डची लिंक होतात. त्याचबरोबर तुम्ही जी जमीन घेतात ती घेताना तुम्हाला सर्व प्रक्रिया लोकांना समजून सांगितली जाते. म्हणजे विशिष्ट करून यासाठी एक कायदेशीर तज्ज्ञ किंवा मार्गदर्शकाचा तुम्ही सल्ला घेणं आवश्यक असतं. यासाठीच जमीन प्रायव्हेट लिमिटेड आपली कंपनी, आपल्याकडे एक लीगल टीम, एक एक्सपर्ट काम करत असतात. यामध्ये लोकांना जमीन घेण्याची प्रक्रिया पूर्णतः समजून सांगितली जाते. लोकांना ती आवडती, ती कशा पद्धतीने सोपं आहे जमीन घेणं हे त्यांना समजून सांगितल्यानंतर लोक पुढाकार होऊन जमीन घेतात. आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना खरेदी दिले. हे खरेदी दिलेले संतुष्ट ग्राहक हेच दुसऱ्या लोकांना संदर्भ देत असतात. म्हणजे लोकांच्या मनात एक आयुष्यभराची कमाई त्यांनी जमिनीत घेण्यासाठी लावलेली असते की त्यांचा उद्देश असतो की यामधून मोठा फायदा किंवा स्वतःचं हक्काचं घर असावं. पण जमीन घेताना जी भीती वाटत असते ती भीती जमीन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांची कमी होते. कारण ही पूर्ण प्रक्रिया बघणं, आपली लिगल एक्सपर्ट टीम संपूर्ण जागेची कागदपत्रांची पडताळणी करून लोकांना एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने जमीन देत असतं. आणि आत्ताचे जे सरकारी यंत्रणा आहे ऑनलाईनची, त्यामुळे लोकांना जमीन घेणं अतिशय सोपं झालेलं आहे. नक्कीच नक्कीच. मॅम, तुम्ही रोजगाराच्या संधी सांगितला, तर तरी देखील खेड्यागावांमध्ये अजूनही महिला खूप जमीन या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप घाबरतात. तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल? जनरली माझ्याकडे आमचं जसं सर बोलले की मुख्य बिझनेस किंवा मुख्य प्रोजेक्ट हा आमचा मुंबईसारख्या शहरामध्ये आहे किंवा डेव्हलप होणाऱ्या, विकसित होणाऱ्या एरियामध्ये आमचे जास्त करून जमिनी आहेत. तर माझ्याकडे ज्या ग्रामीण भागांमधून ज्या इन्क्वायरीज येतात किंवा लोक जे ट्रॅव्हल करून स्ट्रेट कोकणातून, माणगावमधून, रत्नागिरीमधून किंवा कोल्हापूर, सोलापूर आणि पॅन महाराष्ट्रामधून लोक माझ्या ऑफिसमध्ये येत असतात, तर त्यांच्याकडे, त्या महिलांकडे किंवा पुरुषांकडेही अनेक प्रश्न असतात. शेत जमिनी ते घेत असतात, शेत जमिनींची खरेदी खतं वगैरे करत असतात, पण नॉन ॲग्रिकल्चर जमीन शहरामध्ये जिथे आपलं कोणीच राहत नाही अशा ठिकाणी येऊन गुंतवणूक करणं
त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जास्त भीतीचं वातावरण असतं. डॉक्युमेंट्स तर आपण जर बघितले, जसं सर बोलले की आमच्याकडे एक तज्ज्ञांची टीम असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी फक्त जमीन विकायची या पद्धतीने त्यांना हाताळत नाही, तर आम्ही एक काउन्सिलिंग करून त्यांना व्यवस्थित पटवून सांगतो आणि त्यांना पटल्यानंतर ते गुंतवणूक करतात. तर आम्ही त्यांना सरळ आणि सोपी भाषामध्ये जमिनीत गुंतवणूक का करावी, कशी करावी, काय प्रोसेस असते, हे 4 स्टेप आपण पार केले की तुमच्या नावाचा सातबारा होईल आणि आम्ही तुम्हाला डिमार्केशन करून लेआउट करून तुमच्या ताब्यामध्ये तुमचा सातबारा देऊ, जमीन देऊ. हे जेव्हा आम्ही त्यांना कॉन्फिडन्स देतो तेव्हा हे त्यांचे प्रश्न कमी होतात आणि अशा पद्धतीने खूप चांगला प्रतिसाद मला पूर्ण महाराष्ट्रामधून मिळतोय आणि असाच प्रतिसाद मी एक्सपेक्ट करतेय. निश्चितच. थँक्यू. नक्कीच. निलेश सर आणि आजमा मॅम, तुम्ही आज जे काही मार्गदर्शन केलं नक्कीच आमच्या प्रेक्षकांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. तर वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.